स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। साहेब, काय सांगाल, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, कशा पद्धतीने आपल्या पक्षाच्या निवडणुका पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर झाल्यात। निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते आहे आणि मला असं वाटतं की नांदेड जिल्ह्यामधला नंबर 1चा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे राहील। नगर परिषद नगरपंचायतचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत अद्यापही जाहीर झाले नाहीत आपल्या पक्षाचे। मला वाटते की कुठल्याही पक्षाचे अद्याप जाहीर झालेले नाही। मी पण काही कामाच्या निमित्तानं 2 दिवस बाहेरगावी होतो, त्यामुळे आज मी माझे जे पक्षश्रेष्ठी आहेत, आमचे कोर कमिटी आहे, त्या सगळ्याची चर्चा करतो आहे आणि आज आणि उद्यापर्यंत आम्ही महायुतीच्या प्रस्तावाची वाट बघतो आहे। तो जर प्रस्ताव आला तर चर्चा करू, प्रस्ताव नाही आला तर मग राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर करू। महायुतीतील जे नेते आहेत आपल्यासहित सर्वांनी भाषणावेळी स्टेजवर स्वबळाचा नारा दिलेला आहे। नाही, ऐकून घ्या ना, महायुतीची भाषा जी आहे तर सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे। अपेक्षित असं आहे की मोठ्या भावाने प्रस्ताव दिला पाहिजे, तो सन्मानपूर्वक असला पाहिजे आणि तो आम्ही मान्य केला पाहिजे। प्रस्ताव आला तर आम्ही सन्मानाने 2 पावले मागे सरकू आणि हातात हात देऊ। प्रस्ताव नाही आला तर आम्ही स्वतंत्र लढू। शिवसेनेच्या वतीनं माननीय हेमंत पाटील, बालाजीराव कल्याणकर, आनंदराव बोंडारकर, बाबूराव कदम यांची माझी चर्चा झाली, पण ती अंतिम स्तरावरची चर्चा शिल्लक आहे। प्राथमिक चर्चा आमची झाली, त्याच्यामुळे त्यांनी जर आमचा प्रस्ताव एकाचा मान्य झाला तर आम्ही ते त्यांच्यासोबत करू। भाजप कोण आला तर भाजपसोबत बसू, परंतु प्रस्ताव नाही आला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 100% स्वबळावर निवडणूक लढणार। काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली आहे युतीमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत, नगरपंचायत आणि नगर परिषद, त्यांनी युती केली, याचा फटका बसणार आहे? कसं आहे की ते समविचारी पक्ष आहेत, कधी एकत्र राहतात कधी वेगळे राहतात, हा त्यांचा विषय आहे। परंतु सेक्युलर पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे लोक मोठ्या प्रमाणात बघत आहेत आणि अजितदादांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेच्या समोर पर्याय आहे आणि मला असं वाटतं की हा पर्याय जनता स्वीकारेल। नक्कीच। तर हे होते आमदार प्रताप पाटील चिखलीकर। महायुतीचा प्रस्ताव जर आला तर आम्ही सोबत लढूया, अन्यथा आमची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची भूमिका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे। लोकशाही न्यूज, यशपाल भोसले, नांदेड।